हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळं तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर चालू आहे दुपारचं काम आणि दुपारची स्वच्छता वगैरे चालू आहे, कारण की स्वच्छता ॲक्च्युली 8 ते 10 दिवस झालं हॉलचं डीप क्लिनिंग केलेलंच नव्हतं. तर म्हणलं चला मावशी आपण दोघे मिळून डीप क्लिनिंग वगैरे करूया. त्यामुळे इथं चालू आहे मावशीचं आणि माझं गप्पा मारत वगैरे डीप क्लिनिंग चालू आहे. खूप जण म्हणतात की काय गं तू बाई सगळ्यांना लावली, तुला काही दिवसभर काम असतं का, असं तसं. पण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपलं एज होतं ना 40+ त्यावेळेस आपल्याला इतके वर्ष आपण काम केलेलं असतं ना, असं वाटतं की नको जाऊ दे, आता नको करायला. आपण त्यापेक्षा दुसरीकडे जास्त आपण काहीतरी करण्यात, काहीतरी शिकण्यात वेळ घालवावं असं वाटतं. तसंच माझंही मन करतं. त्यामुळे मला घरातली कामं करायचं अजिबात कधी कधी ना नकोसं वाटतं. मग त्याच ते कामं तसे राहतात. त्याची मावशीला पण त्यांनाही पगार भेटते, त्यांनाही मदत होते. त्यामुळं मी ते मावशी लावलेल्या आहेत आणि मावशीनं तेच, आणि किती मावशी लावल्या त्यांच्याकडे करून घेणं पण खूप मोठं टास्क असतं काय. त्यामुळे मला इथे मावशीला प्रत्येक गोष्ट सांगावं लागत होतं. मावशीला लावून इथे 6 ते 7 महिने झाले घरी. ह्याच मावशीला काहीतरी पण प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवावं लागतं. मावशी असं करा, काम तसं करा, हे असं असतं बघा. मावशी तू हे घ्या की काय हे असं नॉर्मल सोप रहता है, इससे क्या होता है? मीटर का फोटो लिया क्या? हाँ लिया उन्होंने. हो गए. लाइट लगाऊं? नहीं बबल आहे का नाही पता नहीं चलेगा ना इससे. 3 साल में एक बार. ओके. निमिष बघू कुठ लागले. हे बघा आमच्या निमिषला कसं लागलंय. ऐ शपथ कसं लागलंय. लाल लाल दिसतंय की ओक. कसं पडला. अरे सायकल होतो आम्ही नॉर्मल. हा फुटबॉल खेळत होते. फुटबॉल मला सायकलला लागलं फ्रंट टायर. हा कोण खेळत होत फुटबॉल त्यावेळेस. छोटे मुलं आहेत ना की हा बापरे. मी उन्हाचं पण पहिली तर गोष्ट उन्हाचं कोण करतोस. काय चुकवा रे तू असं करतोस. तर इथे बघा आमचा निमिष पडलेला आहे आणि इथे चालू आहे माझं ट्रेनिंग. डायरी घेऊन बसले आणि इथे ट्रेनिंग चालू आहे हे. आणि 2 वाजलेत बघा. तर आणखी जेवण केलं. निमिष जेवायला वाढले तुला. वाढले फक्त भाकरी घे ह्याच्यातली, नाही तर मी देते थांबालेच. हो लावते थांबा औषध 1 मिनिट. तर हे बघा जेवायला आहे. हो लागले ना. मी डायनिंग ठेवते जेवायला तुझं. हँडवॉश कर, मी तुला हे लावते. डेटॉलने साफ करते ना ते. तर बघा निमिष लागलेला आहे. आता डेटॉलने सगळं त्याचं साफ करून घेते पहिला. दुखत नाही. कसा रे एवढा स्ट्रॉंग. इथे निमिषला मी औषध वगैरे लावत आहे. त्याला मी खूप वेळा म्हटलं जाऊ नको उन्हाचं खाली, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. मुलांचंही असं असतं बघा, ऐकलं नाही की असं काहीतरी. उन्हाचं मेन म्हणजे आता ऊन खूप पडलंय ना, तर जाऊ नको म्हणलं तर ऐकला नाही. त्यानं गेला आणि त्याला असं लागलंय बघा. इथं लागलंय काय. ही पण लागले, इथं पण लागलंय. हे काय हे आणि हे खूप आधीच आहे लागलेलं. म्हणजे आपल्याला बघा किती लागतंय खूप आधी. आताच पण बस आता जेवण बघू नका करायचं नाही. कसं म्हणून आई सांगत होती जाऊ नको जाऊ नको. ऐकलं संबंध काय येतोय. लागलं नसताना गेला असता तर गेला नसता तरी लागलं असतं. काय बोलायचं. संध्याकाळी लागलं असतं. नसतं. उन्हाचं जास्त लागतं म्हणून खेळताना. हॅलो आहात ना व्हिडिओमध्ये तुम्ही सगळे. हे बघ लागलेलं नीट झालं का रे. हे बघ पळायला बघ. दाखव ना फ्रेंड्सला.
हे बघा अभ्यास करत होता आणि तसं लागलेलं बघा थोडंसं लालसर दिसतंय बघ. हो आम्ही सारखं पडतच असतो. 2 वेळा हात मोडलाय माहिती का निवीचा आमच्या. तर तुम्हाला वाटेल की मी एवढी तयार का झालेली आहे आणि बघा अशा पद्धतीने ड्रेस घातलेला आहे. सांगा नक्की मला. आणि जर हा ड्रेस जर तुम्हाला परचेस करायचा असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा, तर लिंक देईन. मी ऑनलाईनच परचेस केलेला आहे बघा हा. जा नाही काय हो खराब आहेत की. चिकू कसं आहे? चिकू 40ला पाव आहे, 70ला अर्धा आहे. काय रेट लावता? स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कसं आहे दादा? तो बी 70 रुपये आहे. डाळिंब डाळिंब बघा हे 260 आहे, ते 300 रुपये. तर बघा आत्ता आलेला आहोत खाली, म्हणजे बाहेरून आत्ता इथं आले सोसायटीमध्ये. थोडंसं वॉकिंग करणार आहे. आता तुम्हाला मी नीट दिसत पण नाही, अंधार खूप पडला ना, उशीर पण झाला आणि जाऊन मला स्वयंपाक पण करायचं आणि काय बनवणार आहे ते पण तुमच्या शेअर करणार आहे. आणि आता थोड्या मी थोडंसं वॉकिंग वगैरे करते. चला तर बघा आता माझं वॉकिंग वगैरे झालं, म्हणजे अर्धा तास ते 40 मिनटं मी वॉकिंग केलं. आणि बघा ह्या चप्पलवरती केली बघा मी. काय सांगू एवढं बाहेर होत होता तरी पण चालले जाऊ दे मला, तर वर येऊन कधी चप्पल चेंज करायची. त्यामुळे चल आता घरी जाते आणि तुम्हाला मी भेटते आणि राहा व्हिडिओमध्ये. चला तर फ्रेंड्स आता घरी आलेले आहे मी. आणि एक मला ना ॲमेझॉननं पार्सल रिसिव्ह, ॲमेझॉन नाही सॉरी मिशोनं पार्सल रिसिव्ह झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर एक शॉर्ट व्हिडिओ येईल ह्याच्यावरती पूर्ण डिटेल्समध्ये वगैरे काय आहे वगैरे, तर कशा पद्धतीने आहे, मी कशा पद्धतीने अरेंज करणार आहे माझे इथे, तर ते तुम्हाला शेअर करणारच आहे. तर बघा असं बँगल्स वगैरे ह्याच्यासाठी आहे. तर बघूया आता ह्यामध्ये बँगल्स ठेवल्यानंतर मला व्यवस्थित असं ते ड्रॉवरमध्ये टाकता येईल का ते मला बघायचं आहे. तुमच्यावर पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन व्यवस्थित डिटेल्समध्ये. तर एवढं सुंदर असा कलर आहे बघा. हे पूर्ण असं गोल्डन आहे. इथे मस्त असं फ्लावर वगैरे दिलेला आहे, छान आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. आणि कितीला वगैरे आहे सगळं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये कळेल. चला आता आपण जाऊया किचनमध्ये. किचनमध्ये खूप सारे काम पडलेले आहेत. त्यामुळे आता जी चेनची क्वालिटी पण चांगली आहे, पण एकच प्रॉब्लेम असा वाटतोय मला, आता एक चेन जर तुटली तर ह्याचा उपयोग होणार नाही आतल्याचा. चेन तर पाहिजेच ना, त्याशिवाय तर कसं सगळं सगळं घेऊन जाईल ना. त्यामुळे चला आता कपडे वगैरे चेंज केली. चला फ्रीजमधून आता मला पुदिनाची चटणी बनवायची वेगळ्या पद्धतीने, हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये असते ना त्या पद्धतीने बनवायची. तर मावशीने पुदिना वगैरे ना हे करून ठेवलेला होता. अरेच्या मावशीला नाच लसूण सोलाय सांगायचं राहिलं. तर असू द्या. तर रेस्टॉरंटमध्ये कशा पद्धतीने असते ना पुदिना चटणी तशी मी बनवणार आहे. ह्याच्या आधी एकदा बनवलेली होती, तर मला चला तुमच्यावर पण शेअर करा ह्यासाठी. चला फ्रीज आदळतोय. चला बघा पहिल्यांदा ना मी कोथिंबीर पण आता एवढीशीच राहिली बघा. एकदम अशी थोडीशी कोथिंबीर घेते. दाखवते मी तुम्हाला जवळून. ते बघा पण त्या दिवशी दाखवलं होता ना मी ब्लॉगमध्ये का शॉर्ट व्हिडिओ दाखवलं होतं बघा की पुदिना एवढा छान मला ब्लिंकिटवरून भेटलेला होता. तर पुदिना पण थोडाच घ्यायचा आपल्याला, नाही तर खूप असं स्ट्रॉंग वास लागतो. तुम्हाला मी जवळून दाखवते मी किती क्वांटिटी घेतली आहे ते. एवढीच कोथिंबीर घेतली आहे मी आणि पुदिना एवढा घेतलेला आहे. आता हे धुवून घेते मी पहिला. आता तुम्हाला वाटेल हे असंच का मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर गाजर चटणी बनवली दुपारी मी तसंच ठेवलं धुवायला टाकलं का डिशवॉशर लावायचं नव्हतं मला. आता झोपताना लावणार आहे मी. तरी बघा स्वच्छ धुवून घेतले 2 वेळा पाण्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यात टाकते मी पहिला हे बघा. त्यामध्ये एकच मिरची घातलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर यामध्ये साखर घालूया थोडी. ऑप्शनल आहे साखर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घातलं तरी चालतं, नाही घातलं तरी चालेल. आता ह्यामध्ये दही घालूया आपण. आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं पाणी वगैरे बघू आपण, लागलं तर घालायचं नाही तर घालावं लागेल मला वाटतंय. आता हे मिक्सरमधून फिरवून घेते मी. ह्यामध्ये ना पाणी टाकायची गरज लागतच नाही. आता माझ्या ऍक्च्युली आईचा फोन आलेला होता आणि त्यात ऑलरेडी मी मीठ आणि साखर घातले, त्यामुळे पाणी घालायची गरज लागतच नाही. आणि तसं दह्यामुळे थोडंसं पातळ होतंच. तुमच्या असं तुम्ही बघू शकता पाणी घालायचं का नाही ते.
बाहेर यायला लागलं. तर इथं बघा आमच्या इथं परत फोन. तर हे बघा अशा पद्धतीने चटणीला एक चूक झाली माझ्याकडे माहिती आहे का फ्रेंड्स. पहिला कोथिंबीर हे सगळं आहे ना ते मिक्स करायला पाहिजे, त्यात नंतर दही घालायला पाहिजे खरं तर. ठीक आहे, जाऊ द्या. आता अशी पातळ मस्तपैकी झालेली आहे. तुम्हाला सांगते मी फ्रेंड्स. ही तर ना मी भिजू घातलेली होती मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ. आता हे मिक्सरमध्ये काढून घेते मी. हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ भिजू घातली होती मी सकाळी. त्यात ते मिक्सरमध्ये काढले हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून. आता ह्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ. सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित. आता इकडे मी तेल तापायला ठेवलंय. तेल गरम झालेलं आहे आपलं, त्यामध्ये मी असं सोडून देते. ॲक्च्युली ना भज्या जसं सोडतो ना तसे छोटे छोटे करून घ्यायचं आपण. किती मस्त असे आपले हे बघा, किती मस्त असे आपले भजी क्रिस्पी तयार झाले ना मस्त. चला काढूया आपण लहान गॅस करून. वाव, ही आपली पुदिनाची चटणी. ते परत एकदा टाकलेलं आहे, मुलांना देऊन येते मी. हा कलर तर किती सुंदर आला ह्याला. हे घे बच्चा. एक मला टेस्ट. तर बघा एकदम टेस्टी असं झालं. मी खाऊन पण बघितलं एक घास. खूपच टेस्टी, मस्त. चला बाकीचं करून घेते मी. सगळं आवरून वगैरे झालेलं आहे माझं. आणि हे बघा आमचा नाही पाठीमाग काय लागली नाही. इकडे पण इकडे पाठीमाग खूप अशी लाल लाल लाईन उमटली खाजून. हे बघितलं का इथं वाळला आमचं. कशी तर लाईन उमटली आहे पाठीवरती. चला तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. तो तुम्ही सगळ्यांनी काळजी, मी पण काळजी घेते. बाय. काळजी कसं केली. बाय, गुड नाईट.